इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ 8वा, अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या. स्वाध्याय. प्रश्न पहिला, समर्पक उदाहरण लिहा. अ. विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम. उत्तर, शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसे मिळवले व कष्ट करून अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. आ. माणुसकीचे दर्शन. उत्तर, स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळालेली पेन्शन त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा. 1. आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली. निरीक्षण शक्ती. 2. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे. मानसिक बदल. 3. शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले. कष्टाळूपणा. 4. अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले. बुद्धिमत्ता. 5. वयाच्या 90तही तरुणांना लाजवेल एवढी उत्साही होते. कार्यतत्परता. 6. सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. दानशूरता. प्रश्न तिसरा आहे, माहिती लिहा. 1. विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके. कृष्णसागर धरण, वृंदावन उद्यान, विश्वेश्वरय्या कालवा, म्हैसूरचा राजवाडा. 2. विश्वेश्वरय्या यांनी भूषविलेली पदे. म्हैसूरचे दिवाण, मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष. प्रश्न चौथा आहे, खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. अ. आव्हान, आवाहन. अर्थ, आव्हान म्हणजे कठीण काम किंवा स्पर्धा. आवाहन म्हणजे कोणाला काही करण्यासाठी केलेली विनंती. वाक्य. आव्हान, माउंट एव्हरेस्ट चढणे हे मोठे आव्हान आहे. आवाहन, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे आवाहन केले. आ. कृतज्ञ, कृतज्ञ. अर्थ, कृतज्ञ म्हणजे उपकार मानणारा, कृतज्ञ म्हणजे उपकार न मानणारा. वाक्य. कृतज्ञ, मी माझ्या गुरूंचा सदैव कृतज्ञ आहे. कृतज्ञ, त्याने मदत करूनही तो कृतज्ञ निघाला. ई. आभार, अभिनंदन. अर्थ, आभार म्हणजे धन्यवाद देणे, अभिनंदन म्हणजे यशाबद्दल शुभेच्छा देणे. वाक्य. आभार, मदतीबद्दल मी तुमचे आभार मानतो. अभिनंदन, परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. ई. विनंती, तक्रार. अर्थ, विनंती म्हणजे नम्रपणे मागणी करणे, तक्रार म्हणजे असमाधान व्यक्त करणे. वाक्य. विनंती, कृपया शांतता राखावी अशी विनंती केली. तक्रार, विद्युत पुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवली. प्रश्न 5वा आहे, खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा. ही इज अन इंजिनियर ऑफ इंटेग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. उत्तर, तो प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि व्यापक दृष्टिकोन असलेला अभियंता आहे. प्रश्न 6वा, स्वमत. अ. विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा. उत्तर, विश्वेश्वरय्यांनी सांगितलेली सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि आशावाद ही पंचसूत्री आपल्याला यशस्वी व संतुलित जीवन जगण्याचा संदेश देते. या गुणांचा अंगीकार केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. आ. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा. उत्तर, सक्कर येथील नागरिकांना अत्यंत शुद्ध व कमी खर्चात पाणी मिळाले. इतकी उत्तम व सोपी योजना प्रत्यक्षात साकार झाल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ई.
विश्वेश्वरय्यामधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर: विश्वेश्वरय्यांचा कष्टाळूपणा, बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती, प्रामाणिकपणा, देशसेवा आणि माणुसकी हे गुण खूप प्रभावी आहेत. त्यांनी कठीण परिस्थितीतही यश मिळवून सर्वांसाठी आदर्श निर्माण केला. ई झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा. उत्तर: झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून सतत कार्यरत राहण्याचा संदेश मिळतो. माणसाने आळशी न होता मेहनत करावी, स्वतःला सक्रिय ठेवावे आणि ज्ञान व कौशल्य सतत वाढवत राहावे. निष्क्रिय राहणे म्हणजे गंजण्यासारखे आहे. त्यामुळे जीवनात नेहमी कार्यशील राहणे महत्त्वाचे आहे.